ही एक सत्य घटनेवर आधारित एका भयानक त्रासातून गेलेल्या स्त्रीची कथा आहे. जेव्हा तुम्ही ह्या मुलीची कथा वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की आपली दुःख किती लहान आहेत. ही घटना आहे 25 सप्टेंबर 2000ची. मारिकेल आप्टन नावाची झांबोआंगमधील ही एक 11 वर्षाची लहान मुलगी. दिसायला खूप छान, मध्यम आकाराचे डोळे, नक्ट नाक आणि चेहऱ्यावर नेहमी सुंदर स्माईल असणारी. ती तिच्या आईबरोबर राहत होती. तिथूनच काही अंतरावर तिच्या काकांचे घर होते. मारिकेल नेहमी आपल्या काकांकडे पाणी भरण्यासाठी जात असायची. आजही तिचा तोच दिनक्रम काही चुकला नव्हता. पण आजच दिवस हा तिच्यासाठी एवढा वाईट असेल ह्याची तिला जराही जाणीव नव्हती. ती तिथे पोहोचली आणि पाहते तर काय, तिच्या काकांना 4 माणसांनी घेरून ठेवले होते आणि काका गुडघ्यावर खाली मान घालून बसले होते. सुरुवातीला तिला काही कळेना की नेमकं काय घडत आहे, कारण जे 4 माणसांना ती बघत होती ती माणसं त्यांच्याच आसपास राहणारे होते. आणि काही कळायच्या आत त्या चिमुरडीच्या समोर त्या चौघांपैकी एकाने काकांच्या मानेवर सुरा चालवला. हे बघून मारिकेल घाबरली आणि जोरात किंचाळली. आता त्या चौघांनी मारिकेलला पाहिले आणि ते आता तिला मारण्यासाठी धावू लागले. मारिकेल ही जीवाच्या आकांताने पळू लागली, पण त्या राक्षसी माणसांसमोर त्या चिमुरडीचा वेग तो किती. त्यांनी मारिकेलला पकडलं. ती ओरडली, मला मारू नका, माझ्यावर दया करा, पण ती काही ऐकत नव्हते. त्यांनी लांब चाकूने तिच्या मानेवरही वार केला, पण तोच वार इतका सजग झाला नाही. पण तेवढ्या हल्ल्याने मारेकरी बेशुद्ध झाली. जेव्हा ती जागी झाली तेव्हा तिला आसपास बरेच रक्त दिसले. तिने आजूबाजूच्या माणसांचे पाय देखील पाहिले आणि ती तशीच मृतावस्थेत नाटक करत निश्चित पडून राहिली. जेव्हा ते लोक निघून गेले तशी मारिकेल आपल्या घरी पळत सुटली. वाटेत जात असताना तिला जाणवले की आपले हात नाही आहेत, कारण त्या लोकांनी ते कापून टाकले होते. तिला मध्ये मध्ये भोवळही येत होती, पण ती कशीबशी घरी पोहोचली. घरी तिच्या आईने तिची अवस्था बघितल्यावर सुन्न झाली. तिलाही काही समजेना काय झाले आहे. मुलीची अवस्था पाहून आईही दहशतीने ओरडली. तिला एका कापडात गुंडाळून हॉस्पिटलला नेले. जेव्हा ते रुग्णालयात पोहोचले तेव्हा डॉक्टरांना वाटले ती आता मरणार आहे. तरी त्यांनी तिच्यावर 5 तास ऑपरेशन करून 25 टाके घातले. मारिकेल आता जिवंत होती, पण तिचे दोन्ही हात नव्हते. शोकांतिका इथेच संपली नव्हती. ते ज्यावेळी घरी परतले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांचं संपूर्ण घर जाळून टाकलं होतं. खूप गरिबी असल्याने त्यांच्याकडे हॉस्पिटलचे पैसे द्यायला नव्हते, पण त्यांचे नातेवाईक देवदूत बनून आले आणि हॉस्पिटलचं बिल भागवले. त्याचं नातेवाईकांनी त्या गुन्हेगारांना कोर्टात आणून त्यांना शिक्षाही देण्यास मदत केली. पण ह्या सगळ्यात मारिकेल कुठे थांबली नाही. तिने नशिबाला किंवा देवाला कधीच दोष दिला नाही किंवा देत राहिली नाही. आपले हात नाहीत ह्या परिस्थितीने ती कधी हतबल झाली नाही. उलट ती आता आपल्या मनगटांना अशा काही पद्धतीने वापर करते की तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही. मारिकेलला सर्वात मेहनती, कम्प्युटरमध्ये सर्वोत्कृष्ट आणि अपंग मुलाच्या शाळेतील सभ्य मुलगी म्हणून समजले जाई. पुढे 2008मध्ये तिने हॉटेल मॅनेजमेंटमधून ग्रॅज्युएशनही केले आणि एवढेच नव्हे तर त्यात सुवर्ण पदकही मिळवले. आणि आता जगभरात तिचा हात नसलेली शेफ म्हणून ओळख आहे. ह्या युवतीला आज तिच्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्यापासून कोणी रोखू शकलं नाही, कारण सृष्टीचाच नियमच आहे. खरे विजेते कधीच हार मानत नाहीत. आयुष्य माणसाला काय रंग दाखवील सांगता येत नाही. जोवर आपल्यावर एखादा मोठा आघात होत नाही तोवर माणसं आपल्या वर्तमानात चाललंय तसं सुरळीत आयुष्य सुरू राहणार असं गृहीतच धरून चाललेली असतात. आणि अचानक केव्हा तरी अकल्पितपणे अशी एखादी भीषण घटना घडते की सारं होत्याचं नव्हतं होऊन जातं. त्या धक्क्याने माणूस पार कोलमडून पडतात, उद्ध्वस्त होतात. काही माणसं त्यातच संपतात, काही त्यातून यथावकाश सावरतात, पुन्हा नव्यानं आपल्या आयुष्याची मांडामांड करतात. सगळ्यांनाच हे जमतं असं नाही. अर्थात काळ हा सगळ्या आधिव्याधीवरचा रामबाण उपाय आहे आणि असतोच. तो आपलं काम करत राहतो. परंतु अशा एखाद्या भयान संकटात देखील त्यातून बाहेर पडण्याची माणसाची असामान्य वृत्ती उफाळून येते आणि मग अशी व्यक्ती त्या संकटावरही स्वार होत आपले झेंडे गाडते. यशाच्या कथा आजमार होतात.